दोन्ही संघांना विनंती करतोय प्लीज सामना सुरू करायचा आहे. क्षेत्ररक्षण करणारा संघ क्षेत्ररक्षण लवकर लावायचं आहे आणि फलंदाजांना विनंती करतोय फलंदाज लवकर मैदानामध्ये उतरवायचे आहेत. 25 मिनिटांमध्ये हा सामना संपला पाहिजे, लक्षात ठेवा. शिट्टी वाजणार हाय रे दादा, शिट्टी वाजणार हाय, फक्त शिट्टीच वाजणार हाय रे दादा, शिट्टी वाजणार हाय. खासदार निवडून आणला. लाईट्स बंद करायचे आहेत, मी विनंती करतोय. ज्या लाईट्स आहेत त्या बंद करायच्या आहेत. पहिला चेंडू गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. कव्हर आणि पॉइंटच्या मध्ये खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. डॉटची सांगता पाहायला मिळते. करण मोरे फलंदाज पाहायला मिळतोय. साईनाथ वर्सेस आदिराज हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. चौकार पाहायला मिळतोय. 4 धावा येत आहेत. व्हॉट अ हॅमरिंग स्ट्रोक दॅट इज. पहिला चौकार पाहायला मिळतोय साईनाथच्या माध्यमातून. आशिष राज अमोल भगत हे खेळाडू देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. आदिराजचा संघ आपण बघितला आज तर प्रमोद लिले, गजेंद्र, सुदर्शन शेट्टी, प्रथम पाटील, जिग्नेश, ॲलन गावड्या, धीरज जहा, जयेश करत, निलेश तांबे, प्रशांत, आदित्य बुराज आणि ओमकार मिस्त्री हे खेळाडू. विकेट एक मोठा खेळाडू चल चेक.
पहिला गडी बाद होतोय बघितलं आपण विनायक भोईर यांच्या रूपाने थोडासा निराश परततोय कारण रनआउटच्या रूपाने हा खेळाडू बाद होऊन तंबूमध्ये परततोय. कारण बघितलं एक चौकार त्याने ठोकला होता मात्र थ्रो आला आणि त्या कारणास्तव बघितलं आपण विनायक भोईर यांना परतावं लागलं. साईनाथ वर्सेस आजिराज हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. आजिराज या संघाच्या माध्यमातून आपण जर आयकॉन खेळाडू बघितले तर सुहास पवार आणि त्याच्यानंतर प्रतीक घरत हे आयकॉन पाहायला मिळत आहेत. तर त्याच्यानंतर बघितलं आपण तर साईनाथ स्पोर्ट्सच्या माध्यमातून आपण करण मोरे यांना बघतोय आणि विनायक भोईर यांना बघतोय या ठिकाणी. यस भरत देखील जॉईन झालंय. भरत वन ऑफ द ब्युटिफुल टुर्नामेंट आणि स्वतः फार मेहनत तुम्ही देखील घेतली या स्पर्धेसाठी. आय एम थँकफुल फॉर यू ऑल्सो. धन्यवाद आणि आलेल्या सर्व क्रीडा रसिक प्रेक्षकांचं पुनश्च एकदा हार्दिक स्वागत. वसई-विरार प्रीमियर लीग सीझन 1 मध्ये ही स्पर्धा खूप चांगल्या रीतीनं म्हणजे मागील 2 दिवसामध्ये जशी खेळत असताना आपण बघितली आज सुद्धा तितकाच चांगला प्रतिसाद आणि प्रेक्षकवर्ग आज मोठ्या प्रमाणात इथं आलेले आहेत. सुहास बॅकफुट जाऊन केल्याचा प्रयत्न शिखर ठाकूर यावेळेला स्ट्राईक एंड वरती आणि इथे डेंजर एंडला ते बघायला मिळाले होते आणि परंतु एक धाव चपळ्यानं धावून पूर्ण केली गेली. बघा या 2 संघांसाठी आता हा सामना जिंकणं ही गरज होऊन बसली आहे. कारण इथे जर का मॅच जिंकली तर तुमचं अस्तित्व जिवंत, जर का मॅच तुम्हाला तुमच्या हातून निसटली तर मात्र तुम्हाला स्पर्धेबाहेर जावं लागेल. नक्कीच बघितलं आपण तर मोठा सामना आहे. लॉफ करण्याचा प्रयत्न केला गेला होता मात्र बघितलं आपण करण चुकतोय. अप्रतिम गोलंदाजी सुहासच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. एकंदरीत बघितलं आपण 5 धाव फलकावरती आतापर्यंत पाहायला भेटले. शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक आहे. पहिलं षटक मार्गस्थ आहे. द मॅच बिटवीन साईनाथ अँड आदिराज हिअर. सुहासचा चेंडू कट करण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडू निघून चाललाय एक्स्ट्रा स्वीपर कव्हर रिजन मध्ये ज्या ठिकाणी क्षेत्ररक्षक जोपर्यंत फील्ड करतील तोपर्यंत एक धाव येते. पहिलं षटक संपलंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 6 धावा धावपल करते एका गाडीच्या पतनानंतर साईनाथ स्पोर्ट्स क्लब या संघाच्या. कुणी विकेट हॅट्रिक जर का इथे लगावली तर प्रकृती हॉस्पिटल यांच्याकडून 5,000 रुपयाचं बक्षीस षटकाराच्या हॅट्रिकसाठी प्रकृती हॉस्पिटल यांच्याकडून 5,000 रुपयाचं बक्षीस इथे देण्यात येणार आहे. नक्कीच पहिल्या दिवसामध्ये आपण शिवसाई संघाला बघितलेलं आहे क्वालिफाय होत असताना. काल टीम 94 संघाला बघितलं क्वालिफाय होत असताना बघितलंय. आज कोणता संघ क्वालिफाय होतोय ते देखील आपल्याला बघायचं आहे या मैदानावरती. पण ट्रेमेंडियस मॅच ऑन दिस ग्राउंड इयर आणि काय महत्त्वपूर्ण आहे आपण बघितलं या मैदानाचं वैशिष्ट्य काय तर ग्रीनरी हे वैशिष्ट्य आपण बघितलं. त्या ग्रीन ग्राउंडवरती महत्त्वपूर्ण बघितलं आपण तर क्रिकेट तुम्हाला खेळायला मिळतं हे इम्पॉर्टंट आहे. नाही याच्यामध्ये खेळायला मिळतं त्यापेक्षा वसई-विरार प्रीमियर लीग सारखी संकल्पना तुम्हाला इतक्या चांगल्या मैदानावरती खेळायला मिळते आणि इतकं मोठं व्यासपीठ जे उपलब्ध करून दिले ती सर्वात मोठी बाब आहे. या इथे तुम्ही जो काही खेळ दाखवणार आहात त्याचा फायदा तुम्हाला येणाऱ्या तुमच्या भविष्याच्या क्रिकेटमध्ये होणार आहे आणि म्हणूनच प्रत्येक जर इथं आपला तो खेळ उंचावण्याचा प्रयत्न करतोय. मला वाटते भुराजच्या हातामध्ये चेंडू सोपवला गेलाय. भुराज आणि प्रथम यांच्यासाठी प्रत्येक विकेटसाठी VRCC नावाळे या संघाकडून 500 रुपयाचं बक्षीस आहे प्रत्येक विकेटसाठी. एक महत्वाची विकेट विनायक भोईर तंबूच्या दिशेने गेलेले आहेत. आता मैदानाच्या आतमध्ये शिखर ठाकूर आणि करण मोरे ही जोडी मैदानात आहे. कॅमेरामॅनच्या खालचा पडदा यस जो कॉमेंट्री बॉक्स आहे आणि बघितलं आपण तिकडचा मला वाटतं पडदा आहे तो थोडासा हालत आहे. विनंती करतोय. शिखर ठाकूर एका बाजूने बघितलं आपण दुसऱ्या बाजूने करण मोरे ज्यांच्या नावावरती 5 धावा आहेत आणि शिखर ठाकूर 1 वरती खेळतोय. गोलंदाज सज्ज होतोय. बुराज लेफ्ट आर्मचा मारा होता अगोदर झुकले होते आपल्या पायाला झुकवलं होतं. ऑन साईडला खेळतायत फलंदाज. 2 धावा येतील यात काही शंका नाही. इट्स 2 इयर 2 धावा येत आहेत आणि या 2 धाव्याने धावसंख्या पुढे सरकली जाईल 8 या धावसंख्येवरती. 8 धावा दाखवलेत त्याच्यामध्ये बघितलं एक चौकार देखील आलाय या इनिंग मध्ये. बरं पायावरचा चेंडू होता आणि त्याला पॅडल स्वीप करायचं होतं आणि माहित आहे विनायक यांची लवकर जर विकेट आली आहे तर त्यानंतर कशा प्रकारे धावपालकाला पुढे न्यायचंय. आपल्या जबाबदारीला जाणतायत. मोठमोठ्या स्पर्धांमध्ये मोठमोठ्या मैदानावरती खेळण्याचा अनुभव करण मोरे यांच्याकडे आणि तो अनुभव ते इथं वापरताना दिसतात. भुराज समोर करण मोरे मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू फसलाय हवेमध्ये. क्षेत्ररक्षक दूरवरती आहेत. कोणत्याही प्रकारचा क्षेत्ररक्षक तिथे नव्हता जोपर्यंत निलेश तिकडून येतील आणि त्या अगोदरच चेंडू धरणीला दान होतोय. कोणत्याही प्रकारे करण माळी सुद्धा तिथे आले आणि चेंडू धरणीला दान होत असताना कोणत्याही प्रकारे तिथे अडचण
येत नाहीये करण मोरेला धाव करत असताना. सिंगलने स्ट्राईक आता रोटेट होतीये. शेखर ठाकूर यावेळेला स्ट्राईक हिंटवरती असतील, म्हणजे डिक्की दादा यांना आपण पाहतात. 9 धावा धावफलकावरती आहेत. एक विकेट आली आहे. संत सुरुवात आहे, सावध सुरुवात आहे. या मॅचला जिंकण्यासाठी किमान 70, 75, 80 या धावांपर्यंत जायचंय आणि ती जाण्यासाठी ठोस पावलं उचलणं गरजेची आहेत आणि ती पावलं केव्हा आणि कशी उचलतात त्यावरती त्या धावांचं यश अपयश निर्भर असणार आहे. ऑफ साइडला इंटू द गॅप चेंडू खेळला होता. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे, प्रोटेक्शन आहे, सिंगल यात काय शंका नाही आहे. सिंगलच्या पद्धतीने धावांची गती पुढे सरकली जाते. बघितलं आपण डबल फिगर 10 या धावसंख्येवरती. तर करण आलाय. करण काय म्हणतोय, मुझे बनाने यहाँ पर रन. करणच्या नावावरती आतापर्यंत बघितलं आपण 8 धावा आहेत, त्याच्यामध्ये एक चौकार आहे. शिखर बघितला विथ द सिंगल्स इज मुव्हिंग टू 2 इयर. नाही, एवढा ऑल इंडिया ओपनचा आयकॉन समोर आहे, परंतु मी कौतुक करेल भुराजचं. हा नवाळ्याचा खेळाडू ज्या प्रकारे आतापर्यंत गोलंदाजी करतोय त्या गोलंदाजीचं कौतुक करणं गरजेचं आहे. चेंडू उंच हवेमध्ये लॉफ्ट केला, मिड विकेटच्या डोक्यावरून चेंडूला पाठवलंय. 6 धावांसाठी षटकार. हा चेंडू खेळला गेलाय. भुराजचं आत्ताच मी कौतुक करत होतो आणि त्याच वेळेला चेंडू जर आपण पाहिला तर गुडलँड स्पॉटचा थोडा मागे चेंडू होता आणि त्याला ऑन साइडला बिटकॉन लॉफ्ट केलं होतं, पुल केला होता. 6 धावांसाठी चेंडू जाऊन पोहोचलाय. षटकार आला आणि षटकाराने काही प्रमाणात दडपण थोडस रिलीज झालं असणार आहे. उजवष्टीच्या बाहेर वाईड आर्क हाताळण्याचा प्रयत्न, त्या चेंडूला फक्त चॉप केलंय आणि जोपर्यंत फील्ड होईल तोपर्यंत कोणतीही धाव नाहीये. मग भुराजचं कौतुक आहे. कौतुक यासाठी आहे कारण या नवोदित खेळाडूने मन जिंकल्यात. एक ऑल इंडिया ओपनच्या आयकॉन समोर अशा प्रकारची साहसी गोलंदाजी करणं, जिथे मोठमोठे फटके येऊ शकतात अशा प्रकारची भीती आहे आणि ती भीती असताना सुद्धा जे काही कंट्रोल दाखवलंय गोलंदाजीमध्ये. मध्ये चेंडू जर आपण बघितलं तर बाहेर निघाले लेग स्टंपवरचे चेंडू असावे किंवा गुडलँड स्पॉटच्या मागे थोडे हाताळले चेंडू, शॉर्ट ऑफ लेन चेंडू, त्याच्यावर त्यांनी प्रभुत्व दाखवलंय. ओहो, यावेळेला लेग स्टंपच्या बाहेरचा चेंडू होता, त्याला फक्त दिशा दिली आहे आणि चेंडू मागे निघून गेलाय. फाईन लेग क्लिअर करत असताना 1-2 बाउन्स, चेंडू सीमारेखा पार, चौकार. थँक्यू डीजे. या षटकामध्ये बघितलं आपण 14 धावा आल्यात आणि त्यामध्ये एक षटकार एक चौकार आहे. त्या कारणासह धावफळ बघितलं आपण 20 या धावसंख्येवरती पाहायला मिळते. पहिल्या षटकामध्ये 6 धावा, या षटकामध्ये 14 धावा अँड द स्कोर इज मूव्हिंग ऑन टू 20 year फॉर साईनाथ यार. वन ऑफ द ग्रेट क्रिकेट ऑन दिस ग्राउंड यार. 21 तारखेपासून या स्पर्धेला सुरुवात झाली. 2 लाखाची स्पर्धा पाहायला मिळते. दुसऱ्या पारची 1 लाख आहे, 1.5 लाख आहे आणि तिसऱ्या पारची बघितलं आपण तर 1 लाख आहे मी म्हणेन. तर बरं, याच मैदानावरती आपण एक डिसेबलची स्पर्धा देखील बघितली होती आणि नॅशनल लेवलची बघितलं 4 बघितलं आपण संघ इथे आले होते. एक जम्मूचा संघ बघितला होता, हरियाणाचा संघ बघितला होता, त्याच्यानंतर एक महाराष्ट्राचा संघ देखील आपण बघितला होता आणि एक कर्नाटकाचा संघ इथे बघितला होता. तर अजूनही आठवण रवी पाटील ज्यांनी की शतक देखील इथे ठोकलं होतं या मैदान लेदर क्रिकेटमध्ये आपण बघितलं तर. आणि लेदर क्रिकेट जशी तुम्ही आठवण ताजी केली त्याच्यासाठी एक मोठी पर्वणी सुद्धा येणार आहे. येथे एप्रिल महिन्यामध्ये तुम्हाला ती स्पर्धा इथं बघायला मिळेल आणि त्याच्यासाठी सुद्धा लिलाव सोहळा असू द्यात. आयकॉन खेळाडू कसे असतील, किती संघ घेणार आहेत याची सुद्धा तुमच्याकडे माहिती पोहोचणार आहे आणि ती वसई विरार प्रीमियर लीग लेदर क्रिकेटमध्ये आपल्याला याच मैदानावरती बघायला मिळणार आहे. आतमध्ये येणारा चेंडू होता, लवकर बॅट क्लोज केली, बॅकफुटवरती जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता आणि तिथे निर्धाव चेंडूची सांगता होती. प्रकृती हॉस्पिटल यांच्या माध्यमातून एका षटकामध्ये 4 षटकार लगावल्यास 10,000 रुपयाचं बक्षीस आहे. 10,000 लगातार 4 षटकारांसाठी. डाऊन द ग्राउंड खेळायचं होतं चेंडूला, परंतु बॅटची वरची कडा घेऊन चेंडू मागे आलाय. ओमकारने टिपलाय झेल, संपलाय. शेखर ठाकूर यांचा खेळ, फलंदाज बाद. काय करायचं होतं शिखर ठाकूर यांना.
लॉंग ऑन लॉंग ऑफच्या वरून खेळायचं होतं, मात्र एज लागली, नशीब बघितलं थोडीशी साथ दिली नाही आणि त्या कारणास्तव बघितलं आपण शिखर बाद जात असताना आपल्याला पाहायला मिळतोय. तो सेकंड विकेट इज डाऊन इयर. पहिल्यांदा विनायक भोईर बाद झाला रनआउटच्या रूपाने, दुसऱ्यांदा शिखर ठाकूर बाद झालाय. त्या कारणास्तव बघितलं आपण धावसंख्या थांबलेले 20 या धावसंख्या. मात्र करण बघितलं आपण वन मॅन शो करतोय या मैदानावरती. त्याच्या नावावरती बघितलं आपण एक षटकार आहेत, 2 चौकार आहेत. त्या कारणास्तव करण इज प्लेइंग ऑन 18 इयर. नाही, अजूनपर्यंत तशी समाधानकारक पारी आलेली नाहीये. 10 चेंडू आणि 18 धावा आतापर्यंत करण मोरे खेळतायत जरूर, परंतु ओव्हरऑल जर संघाचं धावफलक बघितलं तर 2.1 षटकानंतर 20 धावांवरती. ओ समोरच्या दिशेने मकरंद आलाय, त्याने गंध चढवलाय आणि गंध चढवत असताना चेंडूला पाठवून दिलंय सीमारेखा पार. षटकार. थँक्यू डीजे. बघा कशा प्रकारे फटका मारला होता समोरच्या दिशेने लॉंग ऑनच्या डोक्यावरून पाठवलं चेंडू सीमारेखा पार. त्या चेंडूवरती तो गंध लावला होता त्याने षटकाराचा. अशा प्रकारचा फटका खेळला, पूर्णपणे कंट्रोल मध्ये होते. आणि बघा कशा प्रकारे सुरुवातीला शफल झाले, त्यानंतर बॉडी बॅलन्स पूर्णपणे मागे झुकवत असताना चेंडूला ज्या प्रकारे त्याने लाफ्ट केलाय. पुन्हा एकदा निलेश तांबेच्या वरती केला हल्ला. यावेळेला क्षेत्र निवडलंय मिड विकेटचं. चेंडू सीमारेखा पार. षटकार. धन्यवाद डीजे. मकरंद म्हणजे बघितलं त्यांच्या नावामध्ये मेकरन. 2 षटकार त्यांनी ठोकलेत आणि 2 षटकाराने बघितलं आपण धावांची गती त्यांनी वाढवलंय. धावसंख्या पुढे सरकली गेली 32 या धावसंख्येवरती. स्कोअरबोर्ड आता मात्र वाढलाय आपण बघितलं तर. एका बाजूने करण मोरे, दुसऱ्या बाजूने मकरंद. करण मोरे बघितलं सलामीला आलाय, मकरंद 4थ्या क्रमांकावरती आलेला आहे. नाही, आणि ज्या षटकाची वाट बघत होते सायना स्पोर्ट्स क्लब, ज्या षटकाला बघत होते ते षटक आता येताना दिसतंय. कारण जो विकेट आला त्यानंतर त्या विकेटला पूर्णपणे झाकण्याचं कार्य या 2 षटकाराने केलंय. निलेश तांबेवरती प्रचंड दडपण आहे. आदिराज ग्रुपसाठी आतापर्यंत जी काही स्थिती चालू होती त्या स्थितीला बिघडवण्याचं कार्य मकरंद केलंय. नेक्स्ट बॉल राऊंड द विकेट येत असताना यावेळेला समोरच्या दिशेने स्ट्रेट डाऊन द विकेट ओव्हर द बॉलर फिल्डर हेड. कॅमेरामॅनच्या मागे चेंडू जाऊन पडलाय, चेंडू गेलाय सीमारेखा पार. षटकार. 6 धावा. बिल्कुल धन्यवाद जय. मैं रुकने वाला नहीं हूं, मैं झुकने वाला नहीं हूं, मैं तो केवल खेलने वाला हूं. आणि खेळणे वाला असताना इथं काय घडलंय, लगातार 3 षटकार आलेत. इथून जर काय एक षटकार आला तर 10,000 रुपयाचं बक्षीस प्रकृती हॉस्पिटल यांच्या माध्यमातून आहे. ₹10,000 बक्षीस आहे लगातार 4 षटकारांसाठी. आणि त्याच्यामधले मकरंदने 3 मारलेले आहेत. प्रकृती हॉस्पिटल यांच्या माध्यमातून हे बक्षीस आहे. बघा 38 वरती 2 स्थिती आहे. शेवटचा अंतिम चेंडू बघूयात. मकरंद समोर निलेश तांबे. मोठा फटका. चेंडू हवेमध्ये परंतु नोमॅन्स लँड मध्ये लँड झालाय. ये गेंद 10,000 किती. हा चेंडू 10,000चा होता आणि त्याच्यावरती षटकार आलेले नाही. फक्त 2 धावा येत आहेत. 3 षटकं संपली आहेत आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर 40 वरती 2 अशी सद्यस्थिती साईनाथ स्पोर्ट्स क्लब या संघाची. थँक्यू डीजे. बघा कैलासजी इथे 40 धावा आलेल्या आहेत. जे धावफलक मागील 2 षटकामध्ये 20च्या आसपास आपल्याला बघायला मिळत होतं, तर या षटकामध्ये धावा किती आल्यात? टोटल 20. मागच्या पण 3 षटकार पाहिले होते आणि त्या 3 षटकार जे ठोकले आहेत याच्याकरता सन्माननीय राजा ठाकूर साहेब यांच्याकडनं 1,000 रुपयाचं कॅश प्राइज आलंय. बॅटिंग चाललंय धुवाधार. बॅटिंग दोन्ही बाजूला पाहिलंय आणि अजून काही प्राइज आहेत ते आपल्यापर्यंत येतील. मॅच महत्वाचा आहे. 1 टप्पा पार करायचा आहे, पुढे जायचंय, त्यासाठी घमासाळ आहे. नाही, आणि प्राइस तर येणारच आहे, परंतु ती सर्वात मौल्यवान जी ओव्हर आहे ती सुद्धा आता या इनिंग मध्ये आपल्याला बघायला मिळते. सर्वात मौल्यवान षटक जे आहे ते षटक आलंय. सर्वात मौल्यवान षटक जे आहे ते VVPL षटक इथं आता हाताळण्यासाठी प्रथम आलाय. गोलंदाजी मार्क वरती समोर करण मोरे आणि दुसऱ्या बाजूला मकरंद आहे. दोघेही सेट आहेत.
आता या सेट असताना काय या व्हीव्हीपीएल षटकामध्ये त्या 12 धावांचं टार्गेट कंप्लीट करतील का? पहिला चेंडू फॉलोइंग स्वीप करण्याचा प्रयत्न, चेंडू मागे निघून गेला, फाईन लेगला क्लिअर करतोय, धगधग धगधग धगधग, आउटफील्ड खूप फास्ट आहे आणि तितक्याच वेगानं धावा सुद्धा धावफलकावरती वाढतात. येतोय चौकार पहिल्या चेंडूवरती. अजून एक कॅश प्राईज झाले मकरन पाटील. मागे आपण पाहिलं 3 षटकार त्याच्या बॅट मधनं पाहिलंय, पण जर का अर्धशतक आलं 50 धावांची खेळी साकारली कोणी म्हणजे साईनाथच्या कुठल्याही खेळाडूनं अर्धशतक साकारलं 50 धावांची खेळी साकारली तर सन्माननीय राजा ठाकूर साहेब यांच्याकडनं साईनाथ स्पोर्ट्ससाठी 5,000 रुपयाचं कॅश प्राईज आहे. ऑफर जशी असते ही ऑफर ऑन झाले, बघूया ती ऑफर कोण क्लिक करतंय. 5,000ची ऑफर आहे. हा फॉलोइंग स्कूपचा फटका आपण बघितला होता. आता पुन्हा एकदा प्रकृती हॉस्पिटल यांच्याकडून षटकाराच्या हॅट्रिकला 5,000 रुपयाचं बक्षीस आहे. 5,000चं बक्षीस आहे. रिव्हर्स अटेम्प्ट यावेळेला कदाचित गलीमधून चेंडूला ट्रॅव्हल करायचं होतं, पाठवायचं होतं आणि त्यामध्ये सफलता हाती आलेली नाहीये. प्रथम पाटील तितकाच चालाक गोलंदाज आहे, वटारचा हा खेळाडू. त्याच्या प्रत्येक विकेटसाठी व्हीआरसीसी नावाळ्याकडून 500 रुपयाचं बक्षीस आहे. निर्धाव चेंडू आलाय. नेक्स्ट बॉल. 4 झालेत, 8 अजूनही हव्यात कारण स्पेशल ओव्हर आहे. हो बघितलं आपण, चेंडू वर निघून जातोय. गडीबात वन ऑफ द गुड कॅच. कम ऑन डीजे. नको मला बंगला, नको गाडी पाहिजे, राजा मला नऊवारी साडी पाहिजे. आता डीजेवाल्या गाणं सुद्धा व्यवस्थित वाजवलं, परंतु ते बंगला गाडी साडी काय नको होतं. इथं मॅच हवी आहे, गोलंदाजाला विकेट हवी, तिथे विकेट आली आहे आणि आता ही मॅच आता बनायला चालली आहे. ज्या 3 षटकामध्ये मेहनत केली होती साईनाथ स्पोर्ट्स क्लब हारणार नाही, त्या 3 षटकाच्या मेहनतीवरती काय पाणी फिरलं जाणार की त्या धावपलकाला अजून मोठं केलं जाणार हे सांगणारे षटक आलंय. त्यामुळे डिमांड दुसरी कोणती नाहीये. इथे धावांची डिमांड आहे, इथे विकेटची डिमांड आहे, इथे मॅचची डिमांड आहे. कारण हा सामना सुद्धा तितकाच महत्वाचा आहे. डू ऑर डाय सिच्युएशन मध्ये दोन्ही संघ आहेत. बरं आपण बघितलं ते ऑन डिमांड आहे आणि जे कॅश प्राईज आहे ना अर्धशतकासाठी सन्माननीय राजा ठाकूर साहेबांकडनं साईनाथ स्पोर्ट्स क्लबच्या कुठल्याही खेळाडूनं अर्धशतक टोकलं तर त्या 50 साठी 5,000 रुपयाचं कॅश प्राईज आहे. काही बक्षिसांची खैरात आपण बघतोय, बक्षिसांची खैरात आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये आता तो सेन्सेक्स बदलताना सुद्धा बघतोय. आता हे जे मार्केट आहे ते थोडेसे हळूहळू रात्रीपर्यंत मोठ्या प्रमाणात अप होताना दिसणार आहे. आता त्याच्यामध्ये कोणाचा संघ कितपत पुढे जातो त्यावरती सुद्धा ते निर्भर असणार आहे. तुर्तास 44 वरती 3 नवीन फलंदाज करण निजाई मैदानाच्या दिशेने आलाय. बघूयात कशा प्रकारची फलंदाजी करण निजाई करतोय. या षटकामध्ये 3 चेंडूमध्ये 8 धावांची गरज आहे 12 धावा कंप्लीट करण्यासाठी. इम्पॉर्टंट ओव्हर आहे. ऑन साइडला येतोय चेंडू, सिंगल येईल काही शंका नहीं है. कारपेटच्या पद्धतीने चेंडू येतोय. ओनली 1, एक के बिना कुछ नहीं, केवल 1 रन खाते में जुड़ता हुआ स्कोर आगे बढ़ता हुआ इस समय 45 पर 45 इज द स्कोर हियर. नाही 45 धावा झाल्यात आणि 2 चेंडूमध्ये आता 7 धावा कराव्या लागणार आहेत. मकरंद पाटील यावेळेला स्ट्राईक एंडवरती आलाय. त्याच्याकडून अपेक्षा षटकाराची, अपेक्षा मोठ्या फटक्याची. तो मोठा फटका लगावेल का? मोठा फटका लगावणं ही संघाची गरज आहे आणि त्याचबरोबर जे बक्षीस लागले त्याच्या दृष्टीने जाण्यासाठी सुद्धा तो मोठा फटका गरजेचा आहे. तुर्तास प्रथमचा हा चेंडू, इट्स अ लॉंगेस्ट, सर्वात जास्त उंच आणि तसाच आमच्या मुख्य मंचाला सलामी देणारा दमदार धडाकेबाज अफलातून षटकार.
हाल चेक यस 12+6 म्हणजे बघितलं आपण 58 धावा पूर्ण होतील यात काही शंका नाहीये. एंड ऑफ द ओव्हर नंबर 4th इयर, चौथ्या षटकाची समाप्ती होते. अँड आफ्टर 4th ओव्हर इट इज 58. साईनाथ, कम ऑन डीजे. चार षटकं संपलेले आहेत. 58 धावा धावफलकावरती 3 गाड्यांच्या पतनानंतर आता 2 षटकं शिल्लक आहेत. तर 2 षटकामध्ये किती धावा बनवल्या जाणार आहेत ही येणारी काळ सांगेल जरूर. परंतु ज्या 4 षटकापर्यंत साईनाथ स्पोर्ट्स क्लब स्थितीला बघत होता, ज्या धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न करत होता त्या धावांपर्यंत पोहोचलं गेलंय असं मी म्हणेल. आता फक्त शेवट त्यांना गोड करायचा आहे. परंतु आदिराज ग्रुप काय प्लॅनिंगने उतरलाय? आदिराज ग्रुप काय या 58ला 68च्या आसपास थांबवेल की इथून 70च्या पुढचा धावफलक दिसेल? येणारी काळ सांगेल. बघायचं आहे, दोन्ही 2 षटकांचा खेळ बाकी आहे. रन आहे तो धन आहे, विकेट तो तिकीट आहे मेकोंगा. बघायचं आहे, धावा आहे तर तुमच्याकडे धन आहे आणि विकेट आहे तर पुढचं तिकीट देखील आहे. बघायचं आहे काय घडलं ते या मैदानावरती. अजूनही 12 चेंडू शिल्लक आहेत. 12 चेंडूमध्ये सुहास आलाय गोलंदाजीवरती. सुहासने पहिलं षटक हाताळलं होतं, त्या षटकामध्ये त्यांनी 6 धावा खर्च केल्या होत्या. आता पुन्हा एकदा तो आलाय 5व्या षटकासाठी या मैदानावरती. ऑन साइडला कार्पेटच्या पद्धतीने चेंडू निघून येतोय. स्वतः विकेट किपर धावतोय गॅदर करण्यासाठी, यशस्वी ठरतोय तो सिंगल येते. आणि प्रकृती हॉस्पिटलच्या माध्यमातून एक बक्षीस सुद्धा येतोय. लगातार 4 षटकारांना 15,000 रुपयाचं बक्षीस दिलं जाणार आहे. ये हुई ना बात, पैसा पैसा पैसा, ये मुकाबला है कैसा, दर्शकों को चाहिए जैसा और इसका नतीजा भी आ जाएगा, जो खेल खेलेगा वैसा. नक्की चांगला उल्लेख तुम्ही केला. आणि असं म्हणूया बरंची की शेअर बाजार शुक्रवारी बंद होतो, पण आता या मैदानावरचं शेअर मार्केट वाढलंय. 5 वरनं 10, 10 वरनं आता 15 वरती जम झालाय. म्हणजे वसई विरार प्रीमियर लीग स्पेशल म्हणून रविवारी सुद्धा मार्केट ओपन आहे असं म्हणावं लागेल. करंडीचा स्ट्राईक हिट वरती सुहास पवारचा हा चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न केला गेला. अलॉंग दी कार्पेट चेंडू निघून जातो मिडविकेट मध्ये. जोपर्यंत फील्ड केला जाईल तोपर्यंत एक धाव येते. सिंगलने पुन्हा एकदा स्ट्राईक रोटेट होताना दिसते. परंतु प्रकृती हॉस्पिटल यांच्या माध्यमातून लगातार 4 षटकारांसाठी बक्षीस 15,000 रुपयाचं आहे. मगाशी मकरंद या बक्षिसाच्या जवळ आले होते, लगातार 3 लागलेले होते. चौथा आला नाहीये त्यामुळे ते 10,000 तसेच राहिलेत. जर चौथा आला असता तर 10,000 आले असते. मकरंद ऑन साइडला गेला प्रयत्न करतो. अलग कार्पेट अगदी खोदून काढले त्या चेंडूला. ओ एक दुसरी हा नाना करता करता 2 धावा. साईरा वाईरा गेलेला हात थ्रो, फेकलेला हात थ्रो, त्याच्यावरती कोणत्याही प्रकारची प्रॉपर दिशा नव्हती. प्रतीक जोपर्यंत चेंडूला गॅदर करतील तोपर्यंत 2 धावा येतात. 2 धावा सुहासच्या गोलंदाजीवरती आतापर्यंत बघितलं 4 धावा आल्यात. पहिल्या चेंडूवरती 1 धाव, दुसऱ्या चेंडूवरती 1 धाव आणि तिसऱ्या चेंडूवरती 2 धावा. त्या कारणास्तव आपण बघितलं साईनाथ संघ 62 वरती पोहोचलाय. 62 साईनाथ यार. करणने चांगली सुरुवात केली, 22 धावा त्याने उभारल्या. विनायक बोर बघितलं जास्त काय करू शकत, रनआउटच्या रूपात निराश झाला. शिखरने 2 धावा उभारल्या. मकरंद व्हॉट अ मॅग्निफिसंट बॅटिंग, त्याच्यामधले 4 षटकार आहेत. फार वेळ होता फलंदाजाकडे खेळण्यासाठी आणि इट्स 4 यार. चौकार येतोय, 4 धावा. डीजे थँक्यू. सुंदर असं गाणं. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. 66 वरती अर्नाळा संघ बघितला आपण. साईनाथ संघ पोहोचला. आदिराज संघ त्याच्या समोरचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. अर्नाळ्याची बघितला आपण तर विनायक बोर यांची आठवण होते, कारण पहिल्या सामन्यामध्ये बघितलं आपण मागच्या सामन्यात अप्रतिम खेळी. मात्र आता बघितलं थोडासा निराश झाला. नो डाऊट. करण 2 वरती खेळतोय. चेंडू वर गेलाय, इतका वर गेलाय की दर्शकही वर बघतायत. इथे मात्र बघितलं आपण तर षटकार येतोय. 6 धावा.
मकरंद पाटील त्याची हवा लेदरमध्ये आपण बघितली अनेक वेळा, परंतु आता टेनिसमध्ये सुद्धा दाखवायला चालू केलंय. या हंगामापासून ज्या वेळेला टेनिस बॉल क्रिकेट सुद्धा खेळायला सुरुवात केली आहे मकरंदने, त्याची ती धमक आणि त्याची ती चमक पूर्णपणे मैदानाच्या आतमध्ये दिसते. येस, 10 चेंडू आणि 40 धावांची आतापर्यंत खेळी केली मकरंदने. नेक्स्ट 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 हेलिकॉप्टरच्या पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न 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 अपील 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 झाली आहे, अपील झाली आहे, परंतु त्या अपीलवरती पंचांचे कोणत्याही प्रकारचे पंचांवरती कोणत्या प्रकारचा प्रभाव नाहीये आणि इथे डॉट बॉल घोषित करण्यात आलाय. हेलिकॉप्टर स्टाईल मध्ये खेळण्याचा प्रयत्न केला गेला. संतोष लाल यांची आठवण होते, कारण बघितलं महेंद्रसिंग धोनी यांनी बघितलं आपण हेलिकॉप्टर स्ट्रोक आणला, पण तो स्ट्रोक पहिल्यांदा संतोष लाल यांनी आणला होता, लक्षात ठेवा. ज्याने की अनेक वेळा बघितलं आपण तर खास करून बघितलं आपण तर चांगली खेळी देखील लेदर क्रिकेटमध्ये केली होती, ते एक मोठे. परंतु बघितलं आपण तर संतोष लाल यांचं निधन देखील झालंय, लक्षात ठेवा तुम्ही. तर ती एक आठवण आहे. तर 5 षटकांचा खेळ संपला गेलाय आणि धावसंख्या बघितलं आपण 72 धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. एंड ऑफ द ओव्हर नंबर 5 इयर. शेवटचं षटक अजूनही बाकी आहे. काय घडेल काय बिघडेल नक्की चर्चा करूया. एक मौका आपण डीजेला देऊया. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न आणि चेंडूला पाठवून दिले लॉंग ऑफ मध्ये, ज्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात फील्ड करेल तोपर्यंत एक धाव येते. बघा ते बक्षीस आता संपलंय, ते बक्षीस संपलंय, परंतु जी गाडी जी आहे आता 74 वरती येऊन थांबली आहे, त्या गाडीला 74 धावा झालेत आपण बघितलं तर. बरं आपण बघा आता परत ते बक्षीस कंटिन्यू लगातार 3 षटकारांसाठी 10,000 रुपयाचं 10,000 रुपयाचं बक्षीस आता करण्यात आलेलं आहे. साईनाथ स्पोर्ट्स क्लब साठी ही बक्षीस लागतात प्रकृती हॉस्पिटलच्या माध्यमातून. लगातार 3 षटकारांसाठी 10,000 रुपयाचं बक्षीस आहे. हा जो ग्राफ आहे तो कायम ठेवणं गरजेचं असणार आहे. 74 हे 80च्या पुढे धावपलं गेलं तर थोडं टफ होईल, परंतु 80च्या आत करण निजाईने केले पिटाई, चेंडूला पाठवलाय हुकच्या पद्धतीनं सीमा रेखा पार षटकार. थँक्यू. हुक नाही, हा तर पूल होता. पूलचा फटका 6 धावांसाठी आलाय, षटकार आलाय आणि षटकार आल्यानंतर आता त्याच्यासाठी बक्षीस ऑन आहे. 80च्या अलीकडे 80च्या पलीकडे ही चर्चा मी करत होतो. त्याचं कारण काय होतं? 82, 85 या धावा त्रासदायक ठरल्यात, तिथून पुढे येणाऱ्या धावा या चेसिंगसाठी त्रासदायक ठरल्यात, म्हणून या धावांचा उल्लेख केला होता. जर का 80च्या आतमध्ये आहेत तर संघाला तिथपर्यंत पोहोचणं तितका अवघड झालेलं नाहीये. भले त्याचा पाठलाग नाही झाला, परंतु त्याच्यासाठीचा संघर्ष हा तितक्या उच्च कोटीचा आपल्याला बघायला मिळालाय. तुर्तास करण निसाई हा स्ट्राईक एंड वरती आहे, त्याने केलाय प्रथम वरती हल्ला. स्ट्राईक वरती बघितलं आपण करण, ज्याने बनवलंय तर रन. फुलटॉस क्षेत्ररक्षक येतोय, हुसेन कोणती चूक करत नाहीये, गरीबात डीजे. थँक्यू डीजे. बघा कशा प्रकारे हा फटका खेळला होता करण निजाईनं या चेंडूला समोरच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न केला, परंतु लवकर बॅटला क्लोज केलंय.
जितकं पाहिजे तितकी उंची आणि अंतर गाठता आलेलं नाहीये आणि लॉंग ऑन मध्ये सुदर्शन तैनात होता, त्यानं मात्र तिथं झेल टिपलाय, फलंदाज बाद झालाय. आता नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने राजेश ओगे येतोय. आता उर्वरित 2 चेंडू मध्ये जर का 2 षटकार आले तर 5,000 रुपयाचं बक्षीस आहे. प्रकृती हॉस्पिटल यांच्या माध्यमातून हे बक्षीस लगावण्यात आले. ऐंशी धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. नवीन खेळाडू विकेटवरती पाहायला मिळत आहे. कोपरी गावाचा सितारा आपण बघितलं, राजेश ओगे मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. लेफ्ट हँड बॅट्समॅन. फुलटॉस होता, फक्त चॉप करण्याचा प्रयत्न, एज लागली होती, सिंगल आले. वेल स्टॉप बाय फिल्डर यार, गलीमधून काढण्याचा प्रयत्न केला गेला होता. मात्र बघितला क्षेत्ररक्षक तैनात होता, सिंगल आले या ठिकाणी. धावसंख्या 81, 81 इज द स्कोर यार. चला, एक बॉलवरती जर का षटकार आला तर 2,000 रुपयाचं बक्षीस प्रकृती हॉस्पिटल यांच्या माध्यमातून लगावण्यात आलेलं आहे. बघा, एक अर्धशतकासाठी सुद्धा बक्षीस होतं, त्याच्यापासून आता थोडंसं मकरंद लांब आहे. 12 चेंडू 41 धावांची तो वैयक्तिक खेळी करतोय. इथून षटकार जरी आला तरी सुद्धा त्या अर्धशतकापर्यंत पोहोचता येणार नाहीये. परंतु काय प्रथम 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 ओ इथे लाभ पायावर चेंडूला काय जबरदस्त फ्लिक केलंय. फ्लिक करत असताना चेंडूला पाठवलं स्क्वेअर लेग, सीमारेखा पार. मकरंद दीपावर षटकार, जोरदार टाळावून जातात मकरंदसाठी. 13 चेंडू आणि 47 धावांची त्यांनी फलंदाजी केली आहे. काय जबरदस्त बॅटिंग आहे. षटकारासाठी 2,000 रुपये होते, 2,000 जमा झालेत. मॅच संपल्यानंतर आपण घेऊन जायचे. काय जबरदस्त फिनिश आहे. बघा कशा प्रकारे हा फटका खेळला होता. ऑफस्टोनच्या बाहेरचा चेंडू सुरुवातीला शफल झाला होता आणि जो ज्या वेळेला चेंडू डेप्थ करत होता, ज्या वेळेला चेंडू यॉर्करच्या पद्धतीने जाणार होता, त्याच वेळेला लोअर फुलटॉस पद्धतीने त्याला बॅटवरती घेतलं गेलं, त्या पेसला यूज केलं आणि त्यानंतर अफलातून फटका बघायला मिळालाय जो स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून गेलाय 6 धावांसाठी. मला वाटतं भरत, जर कदाचित मकरंद यांना जास्तीत जास्त स्ट्राईक भेटली असती तर ती 50 पूर्ण झाली असती आणि तिसरी 50 देखील आपल्याला पाहायला भेटली असती. परंतु बघायचं आहे, जास्त बघितलं आपण तर स्ट्राईक त्याला भेटली नाही आणि त्या कारणाचं बघितलं आपण तर मकरंद यांची 50 थोडीशी हुकली जाते. 87 धावा झाल्यात आणि 88चं लक्ष आहे. बघा, बॅटिंग समरीमध्ये सुद्धा तुम्ही बघू शकता, विनायक स्वस्तात बाद झाले. कोणत्याही प्रकारची चेंडू खेळण्याची संधी नाही मिळाली, म्हणजे इथं प्लॅटिनम डकचा शिकार ते झाले होते. रनआउटच्या रूपाने तो गडी बाद झाला होता. करण 13 चेंडू 22 धावा, चांगली पारीला डेव्हलप करत असताना त्यांची ती विकेट आली. शिखर ठाकूर यांच्या माध्यमातून 4 चेंडू 2 धावा आपण बघितल्या. मकरंद नॉट आउट राहिल्या 13 वरती 47 धावा करत असताना राजेशने मात्र 1 चेंडूवरती 1 धाव घेतली. ओव्हरऑल 60 एक्स्ट्राज रन आलेत आणि 6 षटकानंतर 87 धावा धावपलकावरती आहेत. 88चं लक्ष 88चं लक्ष हे ठेवलं गेलंय आदिराज ग्रुप या संघासमोर. साईनाथ स्पोर्ट्स क्लब या संघाच्या माध्यमातून ही मोठी लढत आहे, ही मोठी लढत आहे. आणि या मोठ्या लढतीमध्ये बघा, बॉलिंग समरी त्याच्यामध्ये सुहासने काय केलं, ॲज अ आयकॉन प्लेअर, ऑल इंडिया ओपन आयकॉन म्हणून त्यांना आपण या संघामध्ये बघतोय. त्याने 2 षटकामध्ये 20 धावा खर्च केल्यात आणि 10 धावांची सरासरी त्याने कायम ठेवली आहे. म्हणजे 10 धावांची सरासरी त्याच्या त्या गोलंदाजीमध्ये आपण बघितली. भुराज 14 धावा त्यानं खर्च केला एका षटकामध्ये. निलेशने 1 षटकामध्ये 20 धावा खर्च केला. इथून खरी सुरुवात झाली होती. त्यानंतर प्रथम याने 2 षटक हातात असताना 13.50च्या सरासरीने 27 धावा खर्च केल्या. प्रथमने घेतली 1 विकेट, निलेशने घेतली 1 विकेट. ओव्हरऑल 87, 15 37 97 100. त्यानंतर दुसऱ्या इनिंगला सुरुवात होईल. आता सुरुवात झाल्यानंतर बघणार आहोत आपण कशा प्रकारे याचा पाठलाग होतोय, कशा प्रकारे त्याचा बचाव होतोय. आणि तो बचाव होत असताना
चला बहुजन विकास आघाडी पुरस्कृत वसई विरार प्रीमियर लीग 2025 ही स्पर्धा आपण बघतात, पाहतात, ऐकतात आणि पहिल्या इनिंगचा खेळ इथं संपलाय आणि पहिल्या इनिंगचा खेळ संपल्यानंतर 87 पर्यंतची मजल आपण बघितलीत. आता 88चा पाठलाग कसा होतोय यावरती सर्वांच्या नजरा असणार आहेत. पाठलाग करण्यासाठी योग्य ते प्लॅनिंग, योग्य ती रणनीती आखली गेलेली आहे. पूर्णपणे प्लॅन सेट आहेत, आता एक्झिक्युशन करायचंय आणि एक्झिक्युशन करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये ती जोडी आली आहे. ज्या वेळेला या दोन संघांदरम्यान दुसरी मॅच झाली आजच्या दिवसाची, त्या दुसऱ्या मॅच मध्ये पहिल्या इनिंग मध्ये सर्वाधिक मोठा धावफलक आदिराज ग्रुपने आणि ज्याने 111 धावा लगावल्या होता तो संघ आता चेसिंग रोल मध्ये आहे. म्हणजे दोघांची जी बाजू आहे ती बदलली आहे. ज्याने चेसिंग केलं होतं तो आता डिपेंड करतो, ज्याने डिपेंड केलं तो चेसिंग करतोय. पहिला चेंडू विनोद मांडाचा आहे, हातून बाहेर निघणारा लाऊड अपील, मोठी अपील 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 पण या अपील दरम्यान काय झालं, चेंडू कुठे गेला बघा. नहीं 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 डीजे 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 गलती से मिस्टेक नहीं होनी चाहिए. आता हा मुकाबला अशा ठिकाणी आहे तिथे गलती से मिस्टेक नाही चालणार. गाणं वाजणार, टाळ्या वाजणार, शिट्ट्या वाजणार, सगळेजण उड्या सुद्धा मारणार. परंतु कोण, ज्यांच्या संघाची बाजू मजबूत असेल, ज्यांचा संघ जिंकेल, आता तो कोणता संघ जिंकेल. तुर्तास चर्चा झाली आमच्या दोन्ही अंपायर्सची, नक्की काय घडलं होतं. बाहेर निघाला चेंडू होता. करण मोरेच्या एक्सप्रेशन जर बघाल तर पूर्णपणे ते कॉन्फिडंट होते आणि हे मुख्य व्यासपीठ सुद्धा आमचं. चर्चा केली गेली दोन्ही पंचांच्या माध्यमातून आणि त्यानंतर पंचांनी निर्णय सुद्धा येणार आहे. ओ माय गॉड, ये तो अलग बात है. अभी तीसरे अंपायर के पास जाएंगे, थर्ड अंपायर. बघा दोन्ही जे एक्स्ट्रा प्लेयर आहेत त्यांनी तिकडे नजरही टाकू नका, आपण दुसऱ्या एंडला बघायचं. जे पण एक्स्ट्रा प्लेयर आहेत त्यांना विनंती आपण या बाजूला या. चला वेलकम बॅक. पुन्हा एकदा आलेल्या सर्व खेळाडू प्रेक्षक मान्यवरांचं करूया सहर्ष स्वागत. महत्वाचा मॅच आहे वसई विरार प्रीमियर लीग. आता त्यांनी ट्रॉफी दिसते, त्या ट्रॉफीसाठी घमासान मैदानावरती चालू आहे. पहिला चेंडू होता आणि पहिल्या चेंडूवरती काय घडलंय हे पाहण्याचा प्रयत्न तिसरे पंच करताय. 88 धावांचा पाठलाग आहे, डबल एट आहे आणि 8चा आकडा असा आहे ना, 2 वेळा गोल फिरतो, एकदा क्रॉस करतो. हा मॅच पण तसा आहे, 2 वेळा गोल फिरणार आणि एका वेळेला क्रॉस करणार. येणार बिलकुल आहे का डिसिजन आहे का, पण डिसिजन पेंडिंग आहे. हे डिसिजन पेंडिंग आहे, ऑन पेंडिंग आहे. पंच पाहण्याचा प्रयत्न करतायत. तर हृदयाची धडकन वाढल्या, दिल की धडकन करे घडी घडी की टिक 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 आहे, ते टिक टिक चालू आहे. पण ही संपूर्ण स्पर्धा जसा आपण उल्लेख केला होता बरेचजी की 2 लाखाची स्पर्धा ऑल इंडिया आयकॉन देखील या स्पर्धेमध्ये खेळलेल्या आहेत. आणि मागच्या 3 दिवसाचा खेळ पाहिला तर ज्या उद्देशानं आणि ज्या ध्येयानं या स्पर्धेचं आयोजन नियोजन केलेलं आहे ते जवळपास आपण पाहिले तर यशाच्या दिशेनं ही स्पर्धा वाटचाल करते. नाही, यशाच्या दिशेने वाटचाल करते जरूर आणि त्याच्यामध्ये या प्रेक्षकांचा सुद्धा तितकंच आभार मानणे सुद्धा गरजेचं आहे. जितक्या प्रेक्षकांनी या स्पर्धेला आतापर्यंत पाहिलंय, युट्यूबद्वारे म्हणा किंवा इथे येऊन म्हणा, आणि जे आमचे खास करून स्पॉन्सर्स आहेत, विवा ग्रुप, प्रकृती हॉस्पिटल, RS ग्रुप, SBS इन्स्टिट्यूट, स्वास्तिक ग्रुप म्हणा, यांनी ज्या प्रकारचं सहकार्य केलं त्यांचा जो स्पॉन्सर पण रोल राहिला तो सुद्धा खूप मोठा आहे आणि त्यांचा सुद्धा त्याच्यासाठी विशेष आभार या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि जसं तुम्ही उल्लेख केला प्रायोजकांचा, तसं वसई विरार अंडरआर्म बॉक्स क्रिकेट असोसिएशन आणि RS ग्रुप बघा या स्पर्धेचं आयोजन नियोजन करताना बरेचशा काही गोष्टी, नवीन गोष्टी आणायच्या होत्या, इम्प्लिमेंट करायच्या होत्या. त्या सर्व गोष्टी वसई विरार अंडरआर्म बॉक्स क्रिकेट असोसिएशनने केल्यात, RS ग्रुपने केल्यात आणि बहुजन विकास आघाडीचा भक्कम पाठिंबा या स्पर्धेच्या माध्यमातून जो आलाय ना, त्याच्यामुळे ही स्पर्धा सर्वांग सुंदर आहे आणि आता तोड आहे. जसं म्हणतात काटे नाही कटते लम्हे इंतजार के, नजरे लगा के बैठे सब लोग टीव्ही पे यार के. कारण आता टीव्ही अंपायर आहेत, तो इंतजार नाही करतायत, पण थोडंसं पाहावं लागणार आहे कारण तो कृषियल आहे. त्याकरता पंच पाहण्याचा प्रयत्न करताय. ज्यावेळेला चेंडू हाताळला गेला अटेम्प्ट केला गेला त्यावेळेला चेंडूचं डायरेक्शन, डायव्हर्शन या सर्व गोष्टी पंच पाहण्याचा प्रयत्न करतात आणि पंचांनी पाहिलं आणि त्यांचा निर्णय आलाय एड्स विकेट OUT आउटचा इशारा
बघा काय घडलं होतं आपण स्क्रीनवरती देखील दाखवण्याचा प्रयत्न, कारण तर डिफ्लेक्शन, डायरेक्शन, डायव्हर्शन या सगळी गोष्टी तिसऱ्या पंचानं पाहिला होता आणि त्याचा निर्णय आलाय इट्स OUT आउट. नाही बघा बॅटच्या इथून थँक्यू टीचर, बॅटच्या इथून ज्यावेळेला चेंडू पार झाला तेव्हा त्याचे रिफ्लेक्शन दिसले, तिथून चेंडू कशा प्रकारे बाहेर वळालाय आणि त्यानंतर करण यांच्या हातामध्ये गेलाय आणि मुख्य स्क्रीनवर ते दाखवलं जात आहे. मुख्य स्क्रीनवरती ते ट्रान्सपरन्सी कायम असावी म्हणून दाखवलं जात आहे. विकेट येते, प्रमोद लिली यांना मैदान सोडावं लागतं. पहिला चेंडू होता, व्हेरी फर्स्ट बॉलवरती विकेट आले. प्रमोद लिली बघा इथे कशा प्रकारे केला होता, थोडा अजून वेगळ्या पद्धतीने दाखवण्याचा प्रयत्न. ज्यावेळेला करण या फटक्याला खेळण्यासाठी गेले त्यावेळेला बघा ज्या दिशेने चेंडू येत होता मागे ती दिशा त्याने हलकीशी बदलली आहे. ज्यावेळेला बॅट चेंडूच्यातून पार झाली त्यावेळेला चेंडूची डायरेक्शन बदलली आहे आणि तेच मुख्य स्क्रीनवरती दाखवले जाते. आणि करणची चपळाई, काय सुंदर झेल टिपला गेलाय, सुंदर झेल टिपला गेलाय आणि फलंदाज बाद होतोय. पहिल्या चेंडूवरती गडी बाद झालाय. सुदर्शन शेट्टी आपण क्रमांक 2 वरती तो फलंदाजसाठी आलाय. आव्हान मोठं आहे, कडतर आहे, चॅलेंज मोठं आहे आणि त्या चॅलेंजचा पाठलाग तुम्हाला करायचा आहे. खरं मागचा सामना थोडासा विसरून या सामन्यामध्ये तुम्हाला यायचं आहे. तितकी क्षमता, तितकी ताकद आदिराज ग्रुप या टीमकडे देखील आहेत. विनोद बंडा पुन्हा एकदा सज्ज होईल गोलंदाजी मार्कवरती. ऑफस्टम्पच्या बाहेर होता, थोडंसं लांबून खेळलं, दुरून खेळलं, डॉट बॉलची सांगता होत असं ना. खरं हा सामना असा आहे ना की तुम्ही मागचा सामना विसरून या सामन्यामध्ये खेळायचं आहे. 88चा पाठलाग करायचा आहे. त्या 88चा पाठलाग 6 षटकामध्ये खेळताना प्लॅनिंग असायला हवं. पहिल्या 2 षटकांचं, मधल्या 2 षटकांचं आणि शेवटच्या स्लॉग ओव्हरवाल्या 2 षटकांचं. आणि मागच्या या 2 संघांदरम्यानच्या सामन्यामधला आणि आत्तामधला फरक काय? रवी बंडा इन, विनोद बंडा इन, विनोद बंडा आउट. विनोद बंडा पहिल्या मॅच मध्ये नव्हता आणि तो या मॅच मध्ये आल्यानंतर त्याचा इम्पॅक्ट सुद्धा जाणवायला लागलाय. लगातार 2 चेंडू यावेळेला आडव्या बॅटनं सुदर्शनने चेंडूवरती जात असताना त्याला पुल केलं, शफल होऊन केलेला हा पुलचा फटका, चेंडू गेला सीमारेखा पार, षटकार. बहुजन विकास आघाडीची स्पर्धा, बहुजन विकास आघाडी प्रेझेंट वसई विराट प्रीमियर लीग चालू असलेला घमासान आणि त्या घमासानला सुदर्शन शेट्टीने दिलेलं षटकारानं उत्तर. अकोटामध्ये चेंडू होता, पोझिशन मध्ये आले, पाठीमागे आला आणि चेंडूला पाठवलं मिड विकेट बॉन्डलाईनच्या बाहेर, षटकार. सुदर्शन शेट्टी SS, सक्सेसचा देखील SS असतो, सुपर स्ट्रायकरचा देखील SS असतो. SS सुपर स्ट्रायकर, स्ट्रायकरनं स्ट्राईक केलंय मिड विकेट बॉन्डलाईनच्या बाहेर, बॅक टू बॅक दुसरा षटकार. आणि बघा सुदर्शनने या मॅच मध्ये आपली कशी छाप सोडण्याचा प्रयत्न केलाय. पहिल्या चेंडूवरती विकेट गेले परंतु त्याचा जराही भास होत येत नाहीयेत, त्याची जराही उणीव भासू देत नाहीयेत. आणि अशा स्थितीमध्ये 4 चेंडू नंतर 5व्या आणि 6व्या चेंडूसाठी त्याचा कॉन्फिडन्स बघण्यासारखा असणार आहे. लगातार 2 षटकार आलेले आहेत. पहिला चेंडू ज्या वेळेला विकेट आली त्यानंतरचा आला डॉट आणि त्यानंतर जर आपण बघितलं तर 2 चेंडूवरती 2 षटकार आले आहेत. सुदर्शन शेट्टी जसा सुपर स्ट्रायकर SS चा आपण उल्लेख केला, अगदी योग्य त्याला साजेसा खेळ तो मैदानात दाखवतोय. येणारा 3रा चेंडू महत्वाचा असणार आहे. या चेंडू महत्वाचा आहे. 2 षटकार आले आहेत. 6 and again miss it 6 miss it आणि करण मोरेनं टिपलाय झेल रिव्हेंज आणि गेलाय आणि पाठीमागे विनायक बोरनं हा टिपलाय झेल विकेट, गडी बाद. थँक्यू लालच बुरी भलाय, लालच बुरी भलाय. 2 षटकानंतर 3ऱ्या षटकारासाठी जाण्याचा प्रयत्न जे पहिल्या चेंडूवरती घडलं होतं त्याला ध्यानात जर ठेवलं तर कदाचित 10 फटक्यासाठी गेले नसते.
तुम्हाला हा तिसरा फटका खेळायला जात असताना पहिल्या चेंडूची आठवण ताजी करणं गरजेची होती, आठवण करणं गरजेची होती. ती जर आठवण आली असती तर कदाचित अजून थोडासा वेळ खेळपट्टीवरती घालवला असता. आणि जे तुमच्यासमोर टार्गेट आहे ना, जे टार्गेट 88चं आहे त्या 88ला करण्यासाठी लगातार मोठ्या फटक्यांपेक्षा तुम्हाला खेळपट्टीवरती उभं राहणं ही सुद्धा मोठी टास्क आहे. जसं तुम्ही उल्लेख केला की थोडासा लालच. आता डीजे वरती एक गाणं वाजतं ना, ये दुनिया मायाजाल. क्रिकेट पण तसं आहे, क्रिकेटही तसं आहे. ये दुनिया माया जाल आहे. क्रिकेट देखील तसं आहे. जाळं विणलं गेलं होतं, ट्रॅप रचला गेला होता आणि त्या ट्रॅप मध्ये, त्या जाळ्यामध्ये अलगद मासा सापडावा तसा विकेट आलाय. पण हा मॅच आहे, मॅच अप्स अँड डाऊन वाला मॅच आहे, वर खाली जाणारा मॅच आहे. मॅच दोन्ही बाजूला चालणार आहे. वर खाली इन आउट वर खाली. समोरच्या डाऊन द ग्राउंड खेळायचं होतं. करण माळी याने इनसाइड आउट पद्धतीने चेंडू गेला होता, परंतु तिथे क्षेत्ररक्षक सर्कलच्या बाहेर जाऊन उलट्या दिशेने जोपर्यंत चेंडूला पकडेल, थांबवेल, तोपर्यंत करणने 2 धाबा घेतल्यात. 2 धाबा या चेंडूवरती आल्यात. पहिलं षटक 14 धाबांचं 2 गाड्यांच्या पतनानंतर. काही चांगलं, काही खराब, अप्स अँड डाऊन ज्याची तुम्ही चर्चा केली. हा सामना असाच पुढे जाणार आहे. पहिल्या षटकामध्ये त्याचीच प्रचिती दिली आहे. पहिली जी लाईन आहे, पहिला जो रॉ आहे, त्या रॉ मध्ये 14 धाबा देतात आणि तिसऱ्या रॉ मध्ये जर बघाल तर 2 विकेट सुद्धा दिसतात. आता त्यामुळे इथे अडचण जी बॅटिंगवाल्या टीमसाठी तिथे विकेट आहे, तर गोलंदाजी करणाऱ्या टीमसाठी काय, त्यात 14 धावा आल्यात, ती अडचण आहे. आता या अडचणींना कशा प्रकारे सामोरे जातात मुख्य स्क्रीनवरती तुम्हाला दिसतंय. या संपूर्ण स्पर्धेच्या मागचे काही चेहरे आणि त्यापैकी दिलीप शर्मा यांना आपण बघितलं. आणि त्यानंतर फ्रंट अगदी लाईनला ज्यावेळेला आपण ऋषिदादा देसाई यांना पाहिलं, रोहनदादा सावंत यांना बघितलं, फेस ऑफ इव्हेंट जयदीप चॉमी सर बघितलं, पागदरे सर यांना आपण बघितलं, अशी अनेक मंडळी त्या मंचावरती उपस्थित आणि या सामन्याचा आनंद लुटते. जसं तुम्ही उल्लेख केला गेला होता की पडद्यामागचे नाही तर पडद्याच्या पुढचे काही कलाकार आहेत. आपण रोहनजी सावंत, पागदरे सर, त्याच्यानंतर ऋषिकेश देसाई यांनाही पाहतोय. सामन्याचा आस्वादही घेतलाय आणि सध्या जयदीप गर देखील आहेत, जितेंद्र देवरुखकर त्याचे जोडले आहेत. पिंकू तुला बरोबर बाजूला पाहू शकता. आता 2 अँगल मध्ये बघा, एका बाजूला चार्ल्स, दुसऱ्या बाजूला प्रतीक गरत. ऑन स्ट्राईक, ऑफ स्टॉपच्या बाहेर त्याच्यानं स्लाइस केलाय आणि स्लाइस नेहमी गोड असतो, जसा मँगोवाला स्लाइस कट. गली रिजन मध्ये चेंडू सीमा रेषा पार, चौकार. थँक्यू. रंग चढणार पण बँड कोणाचा वाजणार, इथून हरणार त्याला या स्पर्धे बाहेर होत असताना त्याचा तो बँड वाजल्यासारखं चित्र असणार आहे. तुम्हाला तो बँड कोणाचा वाजायला नको म्हणून या वेळीच या सामन्याला सावरायचंय. चौकार आलाय, गलीमधून निघून जाणारा हा चौकार प्रतीक गरजच्या बॅटमध्ये, सुदर्शन प्रतीक गरज यांच्या बॅटमधून येतोय. जो प्रतीक गरज अर्धशतक ज्याने आजच्या दिवसभरामध्ये लगावलाय, यावेळेला पोझिशन मध्ये आल्यात. पोझिशन मध्ये येत असताना चासगावच्या अगेन्स्ट केलेला प्रहार, चेंडू सीमा रेखा पार, षटकार. थँक्यू. प्रतीक याचा अर्थ सिम्बॉल असतो. सिम्बॉल कलमगावचा खेळाडू आहे, कलमगावचा खेळाडू. आता मैदानावरती एक अर्धशतक आपण प्रतीकच्या बॅटमधनं पाहिलंय. 1 चौकार 1 षटकार. म्हणून मी म्हटलं होतं ना, तो 8चा आकडा, गोल होणारा, गोल फिरणारा, एकदा क्रॉस करणारा, हा 8चा आकडा आहे. 88 धावांचा पाठलाग आहे. 4 अँड अगेन 6 षटकार. म्हणजे 8ला 1 गाठ असते, इथे 2 असल्याकडे 2 गाठी आहेत. म्हणजे 1 साठी जो वेळ लागणार आहे त्या दुसऱ्या 8चा सुद्धा विचार करावा लागणार आहे. इनसाइड आउट, लॉंग ऑफच्या डोक्यावरून बॅक टू बॅक दुसरा षटकार प्रतीक गरजच्या बॅटमधून येतोय. कोणीतरी जाऊन विचारलं की प्रतीकच्या या यशाचं रहस्य काय, प्रतीकच्या या यशाचं रहस्य काय, प्रतीक गरज काय इतकं चांगले फटके लागतो, कारण त्याच्या खात्यामध्ये फटके आहेत, ते क्रिकेटिंग स्ट्रोक आहेत. त्याला एक्झिक्यूट करत असताना जसा चेंडू येतो त्या मेरिट वरती तो धावा बनवण्याचा प्रयत्न करतो आणि म्हणूनच कदाचित या स्पर्धेमध्ये त्याला धावा बनवता आल्यात. नक्कीच, जसं तुम्ही चांगला उल्लेख केला, बॉलच्या मेरिट वरती खेळणं गरजेचं आहे. जसा चेंडू, जैसी गेंद वैसी नसीहत, याच पद्धतीनं प्रतीक खेळतोय. आता चार्ल्सला वेगळा विचार करावा लागणार आहे. मागच्या 3 चेंडूचा खेळ पाहिलाय, 4 6 6 3 डिजिट पाहिल्यात. मागच्या 3 चेंडूवरती चौकार षटकार 4 6 6 अँड अगेन 4 6 6 4. चांगला नंबर आहे. आरटीओ कडे आत्ताच अप्लाय करा. 4 6 6 4 चौकार.
नाचने दे धड़क धड़क ढोल ताश धड़क धड़क भंडारा चिड़क चिड़क मल्हारी धड़क धड़क भड़क सली चटक मटक फटक सली दुश्मन की देखो जो फट लावली. अप्पर कट पॉइंटच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न शानदार पद्धतीने चेंडूला पाठवलं सीमारेखा बाहेर 4 धाबांसाठी. गेम सुधरत चाललाय, गेम आता बनत चाललाय आणि गेम बनायगा नेम ही टॅगलाईन पण अनेक वेळा ऐकले, गेम बनायगा नेम. आता खरोखरच इथे जर तुम्ही गेम बनवाल, अजून गेम सुधाराल, या सामन्याला अजून जवळ नेऊन ठेवाल तर तुमचं ते नाव बनणार आहे. आता ते नाव कुणाला बनवायचंय? प्रतीक घरत याच्याकडे ही सुवर्ण संधी आहे. या अगोदरचं अर्धशतक आणि ज्या काही उच्च धावसंख्या आहेत त्याच्या जवळपास त्याला पार करण्यासाठी इथून तुम्हाला ती एक सुवर्ण संधी आली आहे की आपल्या आता धावा बनवण्याची, आपलं ते नाव बनवण्याची आणि तुमच्याबरोबर तुमच्या संघाचं सुद्धा नाव होणार आहे. नक्कीच नाव होणार आहे, पण काम तुम्ही तसं केलंय बघा. पहचान से मिला काम थोड़ी देर तक याद रहता है, लेकिन काम से मिली पहचान उम्रभर. काम केले तुम्ही, नावही होणार आहे. 4-6-6-4 खोलबा टप्प्याचा चेंडू खेळण्याचा प्रयत्न होता. मिडॉनचा शतरक्षक जाईल, जोपर्यंत फील्ड करेल नाव तुमचंही होणार, चार्ज तुमचंही नाव होणार. काही ते चार्ज तुम्हालाही करायचं आहे. या क्षणाला या षटकामध्ये आल्यात 31 धावा. संघाची धावसंख्या 35, 35 धावा धापलकावरती आहेत. एका बाजूला प्रतीकचा खेळ पाहिलाय, करण दुसऱ्या बाजूला शांतपणे पाहत होता. करण माली कलमगावचा दुसरा खेळाडू, कलमची जोडी मैदानावरती आहे. करण माली ऑन स्ट्राईक. ऑफ टाइमच्या बाहेरचा चेंडू खेळायचा होता. झेल वेल 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 कव्हर पॉइंटला टीमला झेल. करण बाद डिपार्ट्स. चार्ल्स गावद्या मागील मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅचचा किताब त्याने जिंकला होता. ज्या वेळेला 5 धावा खर्ची करत असताना 2 विकेट त्याने घेतल्या होत्या. त्याला ते कदाचित आठवलं असणार आहे. इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न, बॅट थोडीशी हातामध्ये फिरली आहे आणि त्यामुळे मिसटाइम होणारा हा चेंडू हातामध्ये जाऊन विसरला. रोशनच्या फलंदाज बाद झालाय. आता फलंदाज बाद होत असताना बघा एक अडचण सुद्धा समोर आली आहे. ज्या धावा ज्या वेगाने बनवत होत्या, प्रतीकने केलेली मेहनत म्हणा किंवा त्या अगोदर सुदर्शनने केलेली मेहनत, 35 वरती 3 आल्यात. आता 2 षटकामध्ये 3 विकेट म्हणजे एका चेंडूसाठी किमान तिथे 4 चेंडूंच्या नंतर 1 विकेट आली आहे. असं जर का एव्हरेज कॅल्क्युलेशन जर आपण बघितलं तर त्या विकेटचे अशी जर स्थिती विकेट पडण्याची राहिली तर हा विजय तुमच्यापासून लवकर लांब होऊ शकतो. नक्की जसं तुम्ही गेलाय, डॉट बॉल ही महत्वाची आहे, विकेट ही महत्वाची आहे आणि रिकॉग्नाइज प्लेयर ती देखील महत्वाची आहे. 2 षटकांचा खेळ, 35 धावा धापलकावरती येते. आता धावा किती पाहिजे? करण रन रेट 17.50च्या सरासरीने जायचं आहे. आता 24 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 24 मध्ये आता 35 झाल्यात ना, त्याच्या उलट्या 53 करायच्यात. 3-5 झाल्यात, 5-3 करायच्यात. हे उलटा पुलटावाला खेळ आहे. 3-5 झाल्यात, 5-3 करायचे आहेत मैदानावरती. 35 केल्यात, 53 करायचे आहेत, 5-3 करायचे आहेत. 24-53चा मॅच आहे. 2-4-5-3 4 डिजिट आल्यात. 2-4-3-5 4 डिजिट आल्यात, पण उलटा पुलटा आलाय. 2-4-5-3 हे 4 डिजिट आहेत मैदानावरती. आणि गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज सज्ज होतोय. आशीष कोशिश भरपूर करेंगे, कोशिश भरपूर करणार आहे. या क्षणाला जर पाहिलंय, हे षटक महत्वाचं आहे. हे षटक महत्वाचं आहे कारण हा प्रतीक घरात ऑन फायर आहे, ऑन फायर आहे. त्याला रोखण्यासाठी थांबवण्यासाठी आशिष, पण हा प्रतीक फॉर्म जबरदस्त आहे. फॉर्म जबरदस्त आहे. टॉपिक लागला, क्षेत्ररक्षक झाला. चेंडूच्या खाली विनायक भर, चेंडूच्या खाली चेंज सुटलाय. ओ क्या छूटता हुआ, दिल टूटा है, दिल टूटा है. लेकिन वही सवाल है भरत जी, अगर दिल में हड्डी नहीं होती तो साला टूटता कहां से? पण दिल टूटलाय, दिल टूटलाय. या क्षणाला झेल सुटलाय और दिल थोडासा टूटा है. नाही नाही, दिल तुटतं म्हणजे तो न इजा करता, ते मन तुटणं त्याला म्हणतो. ते दिसत नाही, ते दिसत नाही. त्याचे फिलिंग असतात, त्याच्या त्या फिलिंग आहेत, त्या मात्र इथं दिसत असताना बघा काही विनायकने पूर्ण प्रयत्न केला होता. पूर्ण प्रयत्न स्वतःला झोकून दिलं होतं. एक मोठी छलांग सुद्धा लगावली होती. जो डाईव्ह लगावला होता तो चेंडू पर्यंत जाण्यासाठी, परंतु शेवटी तो चेंडू हातातून निसटलाय आणि दंडीला दान झालाय. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती आशिष छोरा सज्ज होत आहेत. समोर लेफ्ट हँडर बॅटर सुहास पवार दी पॉवरफुल षटकार. गो टू अंकलच्या स्टँड मध्ये जाणारा हा अतिसुंदर आणि दर्शनीय 6 धावांचा फटका.
नक्कीच तुम्ही चांगला उल्लेख केला. पॉवरफुल स्ट्रोक खेळलाय सुहास पवारनं. फटका आयकॉन आहे आणि ही स्पर्धा नाहीये. आपण भिवंडीच्या काही स्पर्धा पहा तिथे केलेला परफॉर्मन्स सुहास पवारचा ऍज अ आयकॉन तोही पाहिलेला आहे. आणि आज दिवसभरामध्ये त्याने खेळ देखील दाखवलेला आहे. या षटकारानं त्याने इरादे स्पष्ट केलेत. हा सामना रफ अँड टफ आहे. पुन्हा एकदा स्ट्राईक केलेला सुहास. ऑफस्टॉपच्या बाहेरचा चेंडू चॉप केलाय. थोडासा दिशा देण्याचा प्रयत्न गली रिझन मध्ये फील्ड केला जाईल. एक धाव या चेंडूवरती पूर्ण विनोद बंडा येतील. एक धावानं धावफलक जाऊन पोहोचलाय. तो धावा बघतोय. धावफलकावरती 43 धावा धावफलकावरती आहेत. 45 अजूनही करायचे आहेत. मॅच ऑन आहे. टीव्ही ऑन ठेवा. 21 चेंडू आणि धावा करायचे आहेत. 45 नाही 21-45 म्हटल्यानंतर इथे 12-13च्या आसपास तुम्हाला षटकाकडे धावा बनवायच्यात. 12-13च्या आसपासच्या धावा बनवायच्या ते या मैदानात इतकं अवघड नाहीये. हे मागील काही मॅचेस मध्ये आपण बघितलं. परंतु या तिसऱ्या षटकानंतर जी कहाणी आहे ना, जी चौथ्या षटकाची, ती थोडी याच्यामध्ये दुधामधलं मीठ आहे. उजव्या बाहेरचा चेंडू आणि त्याला इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न होता. परंतु शरीरापासून लांबून खेळला गेला प्रयत्न. चेंडूवरती आले नव्हते आणि त्यामुळे प्रॉपर बॅटला चेंडूचं कनेक्शन झालेलं नाहीये. नक्की योग्य विश्लेषण तुम्ही केलं. थोडंसं अवे फ्रॉम द बॉडी शरीरापासून दूर खेळा. हा मॅच रंगलाय. एक संघ जो 2 सामने जिंकून आराम करतोय ना, तोही हा सामना बघतोय. स्ट्रायकरला फलंदाज प्रतीक सिम्बॉल आहे आणि या चेंडूवरती सिम्बॉल 6 धावांचा मिड विकेटच्या डोक्यावरनं षटकार. ही प्रकृती रॉयल बालाजीची टीम आहे. पण ते मनामध्ये विचार करतात की आता आपल्या समोर शेवटचा मॅच खेळण्यासाठी कोण येणार आहे, आपल्याला कोण आलेला आवडेल आणि आपल्या टीमला परवडेल. मोठा फटका परवडेल ही सुद्धा गोष्ट बरोबर आहे. परंतु त्या मॅच पर्यंत पोहोचण्या अगोदर प्रति घरात सहजासहजी नाद कोण नाही करत अशा प्रकारची बॅटिंग मैदानात करतोय. अजून एक मोठा फटका. चेंडू सीमारेखा पार. षटकार. थँक्यू. काही दिवसापूर्वी तो एक असं वाक्य ऐकलं होतं ना, मी पुन्हा येईन. इथं प्रत्येक घरात नाही सांगितलं मी परत येईन कारण त्यांनी या अगोदर याच संघाबरोबर या संघाच्या अगेन्स्ट खेळत असताना अर्धशतक लगावलंय आणि आता पुन्हा एकदा ही धुवाधार 34 धावांची पारी त्याच्या बॅट मधून येते आहे. आता VVPL षटक आहे. व्हेरी स्पेशल ओव्हर आणि त्याच्यामध्ये आता 12 धावांची टास्क. हे गेम चेंजिंग षटक असणार आहे. इथून हे जे षटक आहे हे सामन्याला कलाटणी देणारा असणार आहे. दीपेश लोखंडेच्या हातामध्ये चेंडू आहे. नक्कीच तुम्ही उल्लेख केला. पण बघा स्कोर बोर्ड वरती एकदा नजर टाका. बघा धावा करायच्या 88, धावा झाल्या 55, करायच्या 33. हे डबल वाला षटक आले. धावा झाल्या 55, करायच्या 88 आणि अजून ज्या करायच्या आहेत ना 33. हे डबल वाला षटक आता मैदानावरती आले. आणि तुम्ही उल्लेख केला दीपेश लोखंडे हे षटक महत्वाचं आहे. हे VVPL व्हेरी स्पेशल ओव्हर हाताळण्याची संधी तुम्हाला मिळाली आहे. कारण 2 असे फलंदाज मैदानावरती आले. सकाळपासून प्रत्येक घराची बॅट ज्या पद्धतीने बोलते ते आपण पाहिलंय. 34 धावांची खेळी आता करते आयकॉन खेळाडू मैदानावरती सुहास पवार. हे षटक महत्वाचं आहे. हे षटक इम्पॉर्टंट आहे. या मॅचला कोणत्या दिशेला घेऊन जाणार आणि कोणाची दशा काय करणार. ऑफस्टम्पच्या बाहेर चेंडू हाताळता. अँगल क्रिएट करायचा होता. कोण्यातनं चेंडू हाताळला गेला होता. पहिला निर्धाव चेंडू आलाय. 18-33चा मॅच आहे. 18 चेंडू 33 धावांची आवश्यकता आहे आणि मैदानावरती प्रेक्षक वर्ग आशेनं बघतोय हा सामना जिंकणार कोण. नाही अशा वेळेला पैशांची सुद्धा बरसात होतीये. भिकू मात्रे गौरव गौरत यांच्याकडून विकेट हॅट्रिक साठी 1100 रुपयाचं बक्षीस आहे. 1100 रुपयाचं बक्षीस आहे दीपेश लोखंडेसाठी. हे VVPL वर हे VVPLचं षटक खूप मोठा आहे. चेंज ऑफ पेस गतीमध्ये परिवर्तन. यावेळेला थोडासा ऑफस्टंप वरून चेंडूला बाहेर काढलाय आणि त्याच्यामध्ये गती कमी केली आहे. म्हणजे पहिला चेंडू ज्या प्रकारे सरप्राईज करणार होता ते आता तयार होते. त्या गतीसाठी गतिमान येईल म्हणून तयार होते. आता तयार असून काय फायदा. जे डावपेच समोरच्याने आखले हे तुमच्या विचाराच्या पलीकडे होते म्हणूनच इथं निर्धाव चेंडू होतोय. बॅक टू बॅक 2 डॉट बॉल आलेत. दोन निर्धाव चेंडूची सांगता दीपेश लोखंडे. DL असं DL बघितलं तर ड्रायव्हिंग लायसन होतं. डकवर्थ लुईस पण होतं. पण मॅच मध्ये दीपेश लोखंडे जान टाकतोय.
ऑफ टर्मच्या बाहेर. हो स्टँड अँड डिलिव्हर. ऍक्च्युली डिलिव्हर इन टू द स्टँड. चेंडू लॉंगॉफच्या डोक्यावरनं षटकार. थँक्यू. लांबून कशा प्रकारे पिक केलंय चेंडूला आणि कव्हरच्या डोक्यावरून थोडासा वाईडिश लॉंगॉफच्या बाहेर तिकडे मारलेला हा फटका. इनसाइड आउट शॉट ऑफ द मॅच. याला शॉट ऑफ द मॅच म्हणावं लागेल. इतक्या सुंदर रीतीने चेंडूला सीमारेखा पार पाठवलं. आता 15 मध्ये 27चं इक्वेशन आहे, परंतु दुसऱ्या बाजूला 3 मध्ये 6चं सुद्धा आहे. म्हणजे 2 इक्वेशन आता तुम्हाला घेऊन पुढे जायचंय. दोन्ही इक्वेशन आहेत. 15 मध्ये 27 करा. तुम्ही नक्की चांगला उल्लेख केलाय. शॉट ऑफ द डे आजच्या दिवसातला सुंदर फटका सुहासने केलाय. कमबॅक करण्याचा दीपेश प्रयत्न करतोय, तर या मॅचला अजून जवळ आणण्यासाठी सुहास रेडी आहे. सुहासचा फटका अपुन का फटका. 440 वॉल का झटका. फटका पडला. टीव्ही ऑन झालाय. षटकार. मैं निकला ओ गड्डी लेके. थँक्यू. मैदानाच्या आतमध्ये चौकार षटकारांची जी काय बरसत त्याला बघता आमचा स्क्रीन सुद्धा काम करायचा बंद झालाय. स्क्रीन मध्ये सुद्धा मध्ये थोड्याशा लाईन्स यायला लागल्यात. इतकी घातक फलंदाजी होतीये की त्याची दरदर आता आमच्या स्क्रीनला सुद्धा सोसेनाशी झाली आहे. दीपेश लोखंडे त्याच्या समोर. सुहासचा सुहास कायम आहे. क्षेत्ररक्षक. ओ इथे काय घडलंय. रोशनने टिपलाय झेल. गरम दुधामध्ये सगळं काही सुरळीत चालू असताना पडलेला मिठाचा खडा आणि ते दूध नासावं त्या प्रकारची स्थिती. चिर शांतता. टाळ्या शिट्ट्या वेगाने वाजत होता. जोरदार आवाज येत होता. कडाडत होता. आणि असं असताना आलेली विकेट मात्र पूर्णपणे सन्नाटा दाखवत आहे. सन्नाटा. तो शोले मधला फेमस डायलॉग एके अंगलांचा. इतना सन्नाटा क्यों मैं भाई. सन्नाटा आहे तर कॅच झालाय. विकेट आलाय. हे गाणं ऐकूया. आणि कारण जे गाणं लागलं होतं मैं निकला, पुढचे बोल महत्वाचे आहेत ते ऐकूया. थँक्यू. गाण्याचे बोल आलाय. एक मोड आलाय. त्या गाण्यामध्ये मोड आला होता. मॅच मध्ये पण आलाय. मॅच मध्ये देखील आलाय. तिसरं पंच दिले. ते कॅच बरोबर टिपलाय की नाही पाहण्याचा प्रयत्न, पण मॅच मध्ये मोड आलाय. थोडासा टर्न आलाय आणि एवढा मोठा टर्न आलाय. खाली आपण हिल पार्क वरनं खाली उतरलं ना, तेवढा मोठा टर्न आलाय. नाही टर्न, कारण तो गाडी घेऊन गेला होता. गाडी घेऊन गेल्यानंतर रस्त्याच्या टर्नला तुम्हाला वळायला तितकासा तेवढा मोठा रस्ता सुद्धा पाहिजे. आता जर का रस्ता छोटा असेल तर त्याच्यासाठी सायकल आणि मुख्य स्क्रीनवरती ती सायकल बेस्ट बॅटर, बेस्ट बॉलर. आणि काय माहिती का, सायकलची गरज सगळ्यांना आहे. काय एकदा का थोडीशी तब्येत वाढली ना, पोट वाढलं आणि पेट्रोलचे भाव वाढले का सायकलच आपल्याला आठवते. त्याच्यामुळे दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत. पेट्रोलचे भाव वाढलेत, थोडंसं शरीरही वाढले, पोट वाढलंय, तर कसरतसाठी सायकल. इट्स विकेट. OUT आउट. ज्यावेळेला झेल टिपला त्यावेळेला बरोबर विदिन लाईन आतमधल्या बरोबर पाहिलं होतं त्यांना झेल टिपताना. कॅमेरामॅन स्टेज जवळ यायचं. मेन कॅमेरा जो स्टेज कॅमेरा त्याला विनंती आपण स्क्रीन मला पंचाने इशारा केलाय. इम्पॅक्ट. हो बघूया. एक इम्पॅक्ट प्लेअर आलाय, पण त्या पकडलेल्या कॅचचा काय प्रभाव तो जाणवणार आहे का? मजा येणार आहे. 13-21चा मॅच आहे. या षटकाचा खेळ पाहिला. या षटकामध्ये 12 धावांचं जे आव्हान होतं ना ते पार केले. फक्त ते आव्हान कुठपर्यंत पुढे जाईल ते आपण पाहूया. नाही बघा, तो संतोष जाधव पिण्या तिकडून येत आहेत, त्याला येण्यासाठी मैदानातून यावं लागतंय. तर सर्व दर्शकांना विनंती, 1 फूट तरी मागे सरका, 1 फूट तरी मागे सरका त्या बाउंड्री लाईनच्या. म्हणजे मराठीमध्ये सांगायचं तर सीमा रेखापासून लांब राहा, थोडस लांब राहा. अरे म्हणजे बाउंड्री लाईन ती वेगळी नावं नाही आहेत. बाउंड्री लाईन पासून तुम्हाला लांब राहायचंय. तर स्टेज कॅमेरा जरा स्टेज समोर यायचंय. तेरा चेंडू 21 धावांची आवश्यकता. धीरज झा मागच्या सामन्यामध्ये राहिलेलं कार्य, अपूर्य कार्य आता त्याला पूर्ण करायचं आहे. ते 1 विकेट दीपेशने प्राप्त केलाय. एक मोड आया और मैच को थोड़ा सा ले आया. बघूया तो मोड आलाय. शेवटचा बॉल, लास्ट बॉलवरती काय हरकत होते बघा. हा चेंडू खूप महत्वाचा आहे. दिशा देण्याचा प्रयत्न. धीरज झाने गलीमधून चेंडूला काढण्याचा प्रयत्न जरूर केला, परंतु तो फिल्डर होता, देखा नाही था. आणि म्हणूनच तुम्ही मैदानात आल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला फील्ड बघणं गरजेची आहे.
जर का एखादा फटका मनामध्ये घेऊन आलेला असाल, विनोद मंडलाने झेल टिपलाय आणि इथे विकेटचं पतन होतंय. फलंदाज बाद, धीरज झा डिपार्ट्स. MCA रणजीपट्टू रोशन डाईज यांचं मंचावरती आगमन झालंय. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण स्वागत करूयात. मुंबई रणजीपट्टू आपल्या वसईमधील रोशन डायस यांचं या ठिकाणी आगमन झालंय. वेलकम सर, आपलं हार्दिक स्वागत. वसई विरार प्रीमियर लीग 2025 सीझनच्या माध्यमातून आपण थोड्याशा 6च्या धावामध्ये ऍड झाले, त्यानंतर स्कोरबोर्ड थोडासा क्लिअर होतोय. स्कोरबोर्ड जाऊन पडलाय 73, 12-15. पण मॅच ऑन आहे, मॅच ऑन आहे. सोडू नका, कोणी सोडू नका, मॅच सोडून जाऊ नका. वसई विरार प्रीमियर लीगची खासियत पहिल्या दिवसापासून आपण पाहिलंय आणि ते बघूया अजून कुठे पुढे जाते. रॉस्टन डायस देखील VIP डायस वरती रॉस्टन डायस यांना आपण आता बघतोय. 12-15चा हा मॅच आहे. एका बाजूला प्रत्येक घराच्या रूपानं आणि प्रत्येक घर जोपर्यंत खेळपट्टीवरती आहे ना, अधिराज ग्रुप टायगर जिंदा आहे. टायगर जिंदा या मॅचचा आव्हान कायम आहे. नाही, टायगर जिंदाने आयकॉन आहे तर तो आयकॉनिक खेळ आतापर्यंत त्यांनी दाखवलाय, तो त्याला कायम ठेवायचा आहे, तो कायम ठेवायचा आहे. जर का स्क्रीनवाले तुम्ही स्टेज जवळ यायचे, स्क्रीनवाले जे कोणी आहेत त्यांना विनंती, आपण मंचावरती यायचंय त्वरित. 12-15, 15-12 अशी इक्वेशन या मॅचची. या स्थितीमध्ये प्रतीक गरत स्ट्राईक एंड वरती असणार आहेत आणि त्याच्या साथीने नवीन फलंदाज प्रशांत मैदानाच्या दिशेने आलाय. आता प्रशांतला किती शांत राहायचंय किंवा किती नाही ही येणारी काळवेळ सांगणार आहे. तुर्तास मैदानाच्या आतमध्ये ही जंग लढली आहे. जंग ही लढत असताना आतापर्यंत प्रतीक गरजने चांगलं कार्य केलंय, परंतु आता गोलंदाजांना आपली कमाल दाखवावी लागणार आहे. कोणाच्या हातामध्ये चेंडू? विनोद बंडाच्या हातामध्ये चेंडू. बघा मुख्य स्क्रीनवरती VIP डाईस वरती तुम्ही रोशन डाईस यांना बघताय. त्यांच्या साथीने या स्पर्धेचे मुख्य आयोजक वृंदादा सावंत आणि त्यांच्या साथीने पागदरे सर सुद्धा आहेत, जे आमच्या टेक्निकल टीम मध्ये त्यांचा सुद्धा समावेश आहे. 12-15चा मॅच. विनोद गोलंदाजी मार्क वरती, स्ट्राईकला प्रतीक. पहिला डॉट बॉल जसं तुम्ही उल्लेख केला होता. जंग चालले, गेंद और बल्ले के बीच छिड़ी है जंग. चढ़ा है क्रिकेट का रंग में भंग होगा या रंग में और रंग चढ़ेगा. मॅचला मजा येणार आहे, कारण जंग मैदानावरती असते, फक्त तो लोखंडाला लागला ना तो गंज बनतो. 11-15चा मॅच. म्हणजे शब्द मागे पुढे, ते शब्द मागे पुढे झाल्यानंतर त्याचा अर्थ बदलतो. तसा इथे एखादा बॉल, एखादी विकेट, यावेळेला स्विच हिट. पहिला चुकला, पहिला हुकला, परंतु दुसरा नाही चुकला. इथं दुसरा सरळ निघून गेला. थर्ड मॅन सीमारेखा पार, चौकार, 4 धावा. तर चाललंय थोडंसं धड धक. स्वीट हिट केलाय आणि आमचे धनंजय नेहमी सांगतात याला स्वीट हिट बोलतात. आता स्वीट आहे, गोड आहे का माहिती नाहीये, पण एक चौकार खास करून प्रतीक घराच्या बॅटमध्ये आलाय. समीकरण बघूया. 10 चेंडूचा कॅश शिल्लक आहे आणि 10 मध्ये करायचे आहेत 11. नाही, गोडही आणि कडूही आहे. 38 धावांवरती प्रतीक खेळतोय. यावेळेला डाऊन द ग्राउंड समोरच्या व्हॉट अ शॉट ऑफ द डे. स्टँड अँड डिलिव्हर्ड समोरच्या दिशेने केलेला हा अगदी नजाकतीने भरलेला फटका, प्रॉपर क्रिकेटिंग स्ट्रोक. 6 धावांसाठी चेंडू निघून गेलाय. षटकार. काय फटका. क्रिकेटचा मादक सौंदर्य दाखवणारा फटका. 5 धावांची आवश्यकता आहे. 9 चेंडूचा कॅश शिल्लक आहे. 5 धावांची आवश्यकता आहे. क्रिकेटचं मादक सौंदर्य. फुल पेस ऑफ द बॅट. बल्ले का पूरा चेहरा दिखाया आणि बॅटिंग करतोय 44 वरती प्रतीक गरत. बॅटिंग ऑन 44 वरनं हा विजय षटकार आणि 50 प्रतीक गरत. हो कलमगावचा खेळाडू प्रतीक. थँक्यू. अधिराज ग्रुपना सामना जिंकलाय. अडलका साईना स्पोर्ट्स क्लब पण वन मॅन शो, वन मॅन आर्मी. प्रतीक गरत. चला हस्तांदोलन करायचं दोन्ही संघांनी.
दोन्ही संघांनी एकमेकांची हात मिळवणी करायची आहे. प्रत्येक गरजने खरोखरच म्हणजे हे दोन ज्या मॅच झाल्या सायना स्पोर्ट्स क्लब विपक्ष आदिराज ग्रुप याच्यामध्ये आदिराज ग्रुप नव्हे प्रत्येक गरज वर्सेस सायना स्पोर्ट्स क्लब असा झालाय कारण दोन्ही मॅच मध्ये त्याने अर्धशतक लगावलंय. स्क्रीनवाले चला या लवकर स्टेजवर. बघा दोन्ही संघ एकमेकाला हात मिळवणी करतायत. मकरंद पाटील आपले 2000 रुपये इथे जमा आहेत, आपण ते सुद्धा घेऊन जायचे आहेत. 2-3 चला दोन्हीकडे जर आपण टॉससाठी यायचंय. प्रकृती रॉयल बालाजी आणि आदिराज ग्रुप. बघा मॅच समरी मध्ये मकरनने 13 चेंडू 47 धावा केला, करणने 13 चेंडू 22 धावा केला, करण निजायने 5 चेंडू 9 धावा केला, शिखर ठाकूर 4 चेंडू 2 धावा. गोलंदाजीमध्ये प्रथम 27 वरती 2 निलेश 20 धावा त्याने खर्च केल्या, सुहासने 20 धावा खर्च केला, बुराजने 14 धावा. परंतु दुसऱ्या बाजूला आपल्या गोलंदाजांना बॅक करण्याचे जे खरं कार्य केलंय ते प्रतीकने केलंय. दुसऱ्या बाजूने विकेट पडत होत्या, एका मागोमाग विकेट जात होत्या, महत्वाचे खेळाडू तंबूच्या दिशेने जात होते आणि ते जात असताना 13 चेंडू 50 धावांची नाबाद खेळी ही प्रतीकने केली. सुहास 7 चेंडू 19 धावा आणि सुदर्शनचे 4 चेंडू 12 धावा खूप निर्णायक राहिला त्याच्या साथीसाठी. विनोद बंडा 2 विकेट आणि त्याने 30 धावा खर्च केल्यात. चार्ल्स गावद्या 21 धावा त्यानं खर्च केल्यात, 1 विकेट मिळवली आहे. आशिष 20 धावा त्यानं खर्च केल्यात आणि दीपेश ज्याने 12 धावा खर्च करत असताना 2 विकेट मिळवल्यात. चला नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाणार आहे, त्यासाठी दोन्ही कर्णधार आपण नाणेफेकीसाठी यायचंय. चला मॅन ऑफ द मॅच आता झालेला मॅचचा नो डाऊट अबाउट इट